कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार। तव चरणांचे दर्शन आता, तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा दीक्षेसाठी आले जाता जाता बाबा गेले, दीक्षा देऊनी स्वामींनी बाबांचे अनुभव पाहुनी महाराज म्हणे हे अग्नी प्रार्थना करुणी स्वामी चरणी घरी जाऊया म्हणून
आकर्षणकाम सहस्रकाम समेताधार कणकामते नमः समसतीर्थां पवित्रमूर्तिर्खण्डमां ब्राह्मणपादपां सवः सर्वदर्शनाशिवरं श्रीदेवापराशयः वन्दनान् मङ्गलावाप्तिरर्चनादक्षतं वदाम् आदिव्याधिहरन्नमामृत्युदारिद्र्यनाशनं श्रीकृष्णीर्तनवन्दे विप्रश्रीपादपङ्कजम् हरिविप्रश्यस्तु भुङ्क्ते भोजेते हविः चतुर्भिश्चतुर्भिश्चत्वाभ्यां पञ्चमेव च पूजते च पुनरद्वाभ्यां समेति सुमतस्येतु श्रद्धायां गणेशोन्दन्यो निशोमा विशाखलायां श्रद्धायां पाने निमिषोन्दन्यो निशोमा विशाखलायां श्रद्धायां जाले निमिषोन्दन्यो निशोमा विशाखलायां श्रद्धायां दाने निमिषोन्दन्यो निशोमा विशाखलायां श्रद्धायां समाने निमिषोन्दन्यो निशोमा विशाखलायां ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणि महात्मानं महागणपतये महायत्कार्यं निर्विघ्नं कुरु कार्यं में सिद्धि माया श्रीखण्डं चन्दनं दिव्यं नन्दारण्यं नोहनं विलेपनं सर्वश्रेष्ठं चन्दनं तिव्रजतां विलेपनं ते चन्दनं समर्पयामि अक्षतास्मराशुभाकुमेन्द्राः मया निजाप्तागुहान परमेश्वर ओम हरि भगो वै परियेवाहयाय हे परिवारमानः नमो स्वामिनात्मा संप्रतिपदविष्टा ज्योत्स्नापदे नमस्ते नमस्ते विश्वरूपिणे नाना परिणतव्यानि रहान परमेश्वर ओम हरि भगो वै परियेवाहयाय प्रभो मया प्राणरूपां पुष्पाणि प्राणमयां सेवन्तिका पुरुषमुखपाठराजय पुन्नागराजकरवीरसारस्वैः बिल्वप्रवादप्रसीदनमानयं शरणं नास्ति त्वमेव शरणं मम परमेश्वरो प्राणी क्रियन्ते हर्षं मया प्रार्थनां समर्पयामि हतत्मणिगे यस्य नृत्याच अनेन यथा मिलोपचारद्रव्ये ध्यानावादने षोडशोपचारपूजन्दन श्रीतीर्थराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय
कृतः गुरुतदस्य द्वैश्च पद्भ्यां शुभ्रो अजायता संयुक्तं विहितं निजं ग्रहणदेवं भक्त्यादिवं प्रेच्छामि देवाय परमात्मने
आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय। जगदम्बा कुंडलिनी माता की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगं श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ शक्तीने सर्वांना करीती सनाथ शक्तीने सर्वांना करीती सनाथ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ ढाकेश्वरी काली होत से प्रसन्न ढाकेश्वरी काली होत से प्रसन्न चक्रवर्ती वंश धन्य धन्य चक्रवर्ती वंश धन्य धन्य अनाथांचे समर्थ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ दीक्षा शक्तिपात व्रत ब्रह्मचर्य दीक्षा शक्तिपात व्रत ब्रह्मचर्यहंसयाति दक्षिणेश येति परमहंसयाति शिष्यत्वास देति श्रीवामनाशी शिष्यत्वास देति श्रीवामनाशी अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ अनाथांचे नाथ स्वामी लोकनाथ महाराष्ट्रीला शिष्य नारायण महाराष्ट्रीला शिष्य नारायण शिष्याशी करीती आपणा समान शिष्याशी करीती आपणा समान स्वामी लोकनाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय। गुरु राजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे देखील गुरु राजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे 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 किती आनंद रे सांगू सद्गुरु राया आनंद रे सांगू सद्गुरु राया नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा अरे तुझ्या नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा अरे किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे आम्ही गाऊ रे तुझिया रंगा अरे आम्ही गाऊ रे तुझिया छंदा अरे किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे आम्ही नाचू रे तुझिया संगा अरे आम्ही नाचू रे तुझिया संगा अरे किती आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे आणि आनंद रे सांगू सद्गुरु राया अरे तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा नामाची रे झुळझुळ वाहे गंगा अरे किती आनंद रे सांगो सद्गुरु दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज त्याला सिर केले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या पद केले आदिशक्तीचे कौतुक पीडा बाधा शकून सांगुनी लोका बुलविले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले आदिशक्तीचा असा विभूत्या नाम वासुदेव मागुन जोगवा सद्गुरु चरणी धरला दृढ भाव आदिशक्ती ही मदलावळली भूते पण नेले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले
आदिशक्तीचे कौतुक मोठे होत्या तू हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तुझी त्राता भय करता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तुझ वाचून न तुझी वार्ता तू आता निगाथा तव चरणी नमो माथा तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू दावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता मात्राता मम चित्ता शमवियाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू नटसा हो निकोपी दंडिता हि आम्ही पापी पुनरपि चुकत तथापि आम्हावरी न च संतापी गच्छत स्फलनं क्वापि असे माननी न च हो कोपी निज कृपा रेषाओपी आम्हावरी तू भगवंता मम चित्ता शमवियाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि तान दुजा त्राता निज बिरुदाणुनी चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता वरता करुणागन तू गुरुनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय जगदंबा कुंडलिनी माता की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता जय करुणागर निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणागर निज अपराधे उपराठी दृष्टी होनी पोटी भयधरु पावन जय करुणागर तू करुणा कर कधी आम्हावर रुससीन किंकर वरद कृपागन जय करुणागन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणागन बालकापराधा गणजरी माता तरी कोण ताता देईल जीवन जय करुणा ब्रह्मांड नायक योगीराज परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय जगदंबा कुंडलिनी माता की जय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय चंदनाची काया कस्तुरीचे मन चंदनाची काया कस्तुरीचे मन तो हा नारायण बंधू आता तो हा नारायण बंधू आता बंधू आता चंदनाची काया कस्तुरीचे मन चंदनाची काया कस्तुरीचे मन सिद्ध योग मार्ग दाऊनी जगासी सिद्ध योग मार्ग श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय जय श्रीनाथा लोकनाथा तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला श्रमलो मी या प्रपंच धामी आलो शरण तुला करिता आटाटी प्रपंच दिसतो मिथ्यत्व दयाळा दिसतो मिथ्यत्व म्हणून भजन तुझे मज देवा भासे सत्यत्व जय श्रीनाथा लोकनाथा तारी तारी मजला दयाळा तारी तारी मजला श्रमलो मी या प्रपंच धामी आलो शरण तुला किंचित मात्र कृपा घ्यायची होती का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय स्वामी सद्गुरुनाथा आरती लोकनाथा आरती लोकनाथा स्वामी सद्गुरुनाथा नमितो तुझ दत्ता देई दर्शन आता आरती लोकनाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय अपराध क्षमा आता केला पाहिजे गृहा केला पाहिजे अबद सुबद वर्णियले तुझे नकळेचे टाळ विणा वाजला तैसा गृहा वाजला तैसा अस्ताव्यस्त पडे नाद
तत्पदं दर्शिते येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः तस्मै साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। असा एक प्रश्न पडला की दर पहिला मी हा अखंड मंडलाकारम हाच श्लोकावर म्हणतो। त्याचं कारण असं आहे की परमयोगिनी या काका महाराजांच्या पूजेमध्ये नित्य पूजेमध्ये जो स्वामी महाराजांचा फोटो होता त्याच्या खाली काका महाराजांनी हा श्लोक लिहिलेला होता। आपण तुम्ही बघू शकता त्या शोकेशमध्ये जो आता सध्या फोटो लावला आहे त्याच्या खाली तो श्लोक आहे। तर हा श्लोक म्हटल्यानंतर माझी अशी भावना आहे की काका महाराज स्वामी महाराजांसहित आपल्या इथे चैतन्य रूपाने असतात, म्हणून हा प्रत्येक पहिला हा श्लोक मी म्हणत असतो। याने कानीच पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंतु प्रदक्षिणा पदे पदे। अनेक जन्मांतरीची जे पापं केलेली असतात ती पापं प्रदक्षिणेमध्ये प्रत्येक पाऊल टाकल्याने क्षीण होतात किंवा नष्ट होतात। म्हणून बहुतेक काका महाराजांनी हा पालखी उत्सव सुरुवात आपल्यासाठी केलेला असावा। तशी प्रदक्षिणा केल्यानंतर देखील तुम्हाला जर का पुण्य लाभतं तर सद्गुरूंबरोबर जर का आपली प्रदक्षिणा झाली तर आपल्याला किती पुण्य लाभत असेल। त्यामुळे पालखीला हजर असणं हे खरोखर अतिशय पुण्याचं काम आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये, कारण त्याला शास्त्राचा आधार आहे। त्यामुळे आपण कुठेही जरी गेलो तरी प्रदक्षिणा घालत असतो, त्याचं कारण ते आहे। त्यामुळे आपल्या ज्या प्राणांच्या गती असतात त्या देखील ऊर्ध्वगामी होतात। एवढं त्याच्या काही ठिकाणी सांगितलं की 1 लक्ष प्रदक्षिणा घातल्यानंतर तुमचा कुष्ठरोग पण बरा होऊ शकतो, इतकं प्रदक्षिणेचं महत्त्व सांगितलेलं आहे। त्यामुळे आज आपण सगळेजण अशा रीतीने भाग्यवान आहोत की सद्गुरूंबरोबर आपण ही प्रदक्षिणा केलेली आहे। आज स्वामी महाराजांचा 68वा पुण्यस्मरण दिन आहे। काही गोष्टी स्वामी महाराजांबद्दल आठवत आहेत। स्वामी महाराजांना आपला मृत्यू होणार हे कळलेलं होतं आणि तशा अर्थाचं पत्र त्यांनी गुळवणी महाराजांना लिहिलं होतं 53 साली की 54 सालच्या मे महिन्यात माझा मृत्यू आहे। महाराजांनी त्यांना लिहिलं की असं काही नसतं, तुम्ही ज्योतिषावर काही विश्वास ठेवू नका। परंतु त्यांनी सांगितलं की नाही वामन तू ये। जरी गुळवणी महाराज स्वामी महाराजांपेक्षा 4 वर्षांनी मोठे होते तरी ते शिष्य या नात्याने त्यांना अरे तुरे करत असत। आणि मे महिन्यातल्या अमावस्येला आदल्या दिवशीपर्यंत त्यांची प्रकृती खूप चांगली होती, दुसऱ्या दिवशी इतकी बिघडली की एकदम ताप आला आणि एकदम त्या मे महिन्यातही त्यांना खूप थंडी भरून आल्यासारखं झालं। ते थरथर उडायला लागले। ते जवळजवळ 10-12 इंच उंच उडत असत डोक्यापासून तर पायापर्यंत। आणि आता सगळेजण घाबरून गेले, काही नाहीये। गुळवणी महाराज त्यांच्या शेजारी बसले होते, त्यांनी गुळवणी महाराजांचा हात पक्क पकडला होता। संध्याकाळच्या वेळेला त्यांनी डोळे इतके विस्पारले आणि इतके उडायला लागले की आता काही खरं नाही आहे आणि जास्त 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 ते हात आवळत राहिले लागले। थोड्या वेळाने त्यांचा तो हात ढिला पडला आणि स्वामीजी काहीतरी पुटपुटतात आहे असं गुळवणी महाराजांना वाटलं, म्हणून गुळवणी महाराजांनी कान त्यांच्यापाशी नेला आणि ते म्हणाले वामन व चले गए। त्यावेळेला यमदूत आलेले होते, परंतु स्वामी महाराजांनी परत 1 वर्ष देह ठेवला होता। हा केवळ आणि केवळ त्यांना कुठल्या तरी साधकांचं, कुठल्या तरी भक्ताचं, कोणत्या तरी शिष्याचं भलं करायचं असावं, म्हणून स्वामी महाराजांनी असं सांगितलं असावं। स्वामी महाराजांनी त्यांना 7 ते 8 दिवस अगोदरच कळला होता की आपला मृत्यू आहे। त्यांनी जांबवत सिंहांना आणि वैद्य मास्तरांना जवळ बोलवलं आणि सगळं सांगितलं की माझं
और्ध्वैहिक कसं करा, त्यात हे पण सांगितलं की माझं और्ध्वैहिक महाराष्ट्रीयन ब्राह्मणद्वारे करा, कारण मी मागच्या जन्मी महाराष्ट्रीयन ब्राह्मण होतो, हे पण त्यांना माहिती होतं. आणि त्यांना मृत्यू माहिती होता. याचा अगोदरचा एक द्योतक म्हणजे असं की शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज म्हणजे त्यांचे सद्गुरू, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की लोकनाथ, तू मेरा उत्तरदायित्व सांभाळला. स्वामी महाराज म्हणाले की आपण माझे गुरु आहात, आपलं म्हणणं मी अजिबात टाळू शकत नाही, पण आपल्यालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की मी आपल्या अगोदर देह ठेवणार आहे, तर माझी सेवा आपल्याकडनं नको. म्हणून स्वामींनी दोन गोष्टी केल्या. एक तर उत्तरदायित्व घेतलं नाहीच नाही, परंतु ते छोटी गैबीमध्ये पण राहत नव्हते की चुकून आपल्या सद्गुरूंकडनं आपल्याला सेवा घ्यायला नको. म्हणून आपल्याला कल्पना आहे की फेब्रुवारी 1955 स्वामी महाराजांनी देह ठेवला आणि सप्टेंबर 1958 शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांनी देह ठेवला. म्हणजे या लोकांना आपले मृत्यू दिसत असावेत किंवा माहिती असावेत, आणि ते आहे. स्वामी महाराजांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यात एक पण सांगितलं की माझ्या पायाला दोरी बांधा आणि माझं निधन झाल्यानंतर मला रस्त्याने फरफटत घेऊन जा आणि गंगेत टाकून द्या. जांबून शिव आणि ते म्हणाले की आम्ही हे करणार नाही, तुम्ही काही जरी सांगितलं तरी हे आमच्याकडनं होणार नाही. मग काय करायचं? मग त्यांनी सांगितलं होतं की दगडी पेटी करा, त्या दगडी पेटीमध्ये माझा देह ठेवून तो या गंगेमध्ये विसर्जित करा. त्याबरोबर स्वामी महाराजांनी सगळ्या शिष्यांना आपल्या जवळ बोलवलं 3 दिवस अगोदर, आणि नारायणदेव तीर्थांनी जो उपदेश आपल्या शिष्यांना केला होता तोच उपदेश स्वामी महाराजांनी या सगळ्यांना केला. त्यांनी सांगितलं, अरे मी जाणार आहे म्हणून तुम्ही दुःख का बरं करतात, का बरं रडता आहात? तुम्हाला कल्पना नाही आहे या मृत्यूनंतर मी अत्यंत सुंदर विदेही देहावस्था मला प्राप्त होऊन अतिशय गतिमान देह प्राप्त करून मी तुमच्या कल्याणासारखं सदा तत्पर राहील. आणि एवढंच नाही तर तुमचे आणि माझे आंतरिक संबंध अधिक जवळचे होतील, असा स्वामी महाराजांनी सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. नुसते जांबवसिंह आणि वैद्य मास्तर जरी होते तरी हा सगळ्यांना आपल्याला दिलेला आहे. स्वामी महाराजांचे आपले आंतरिक संबंध एकत्र झालेले आहेत. आता मला एक प्रसंग आठवतो. परमपूजनीय काका महाराजांबरोबर मी, ॲडव्होकेट घाटे, सुभाष पाटील, कस्तुरे, आम्ही सगळे काशीला गेलो होतो. काका महाराजांचं असं चाललं होतं की इथे स्वामींचा आश्रम बांधायचा, मठ बांधायचा, कारण स्वामी घराचे बेघर झालेले आहेत. मार्कंडांनी जे त्यांना मठ स्थापन करून दिला होता तो त्यांना विकावा लागला होता 50 साली, आणि त्यांचं कर्ज फेडावं लागलं होतं. तर काकांना फार अतिशय वाईट वाटायचं की आपले सद्गुरू बेघर झाले, त्यांचं घर झालं पाहिजे. तर मग अनेक जागा बघत असताना एक असा विचार पुढे आला की स्वामी महाराज जिथे जिथे राहिलेले आहेत तिथे तिथे जर का आपण जाऊन बघितलं आणि त्यापैकी जर का एखादी जागा मिळाली तर फार चांगलं होईल, कारण त्यांचं तिथे वास्तव्य घडलेलं आहे. पण तसं काही झालं नाही. शेवटी गायघाटावर मेहरत्रा वकिलांचा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये स्वामी महाराज सगळ्यात शेवटी राहत होते. मग आम्ही म्हटलं की आपण चला त्या वाड्यात जाऊन येऊ, स्वामी महाराजांचा देहावसन ज्या खोलीमध्ये झालं कमीत कमी त्या खोलीचं तरी दर्शन घेऊन येऊ आणि त्यांना विचारू, तुम्ही तुमचं घर आम्हाला द्या, तुम्ही कोणतंही एक घर शोधा जे तुम्हाला आवडेल ते घर आम्ही तुम्हाला विकत घेऊन देऊ, तुम्ही हा वाडा आमच्या आश्रमासाठी द्या. असा विचार करून आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर स्वामी महाराज राहत असत. आम्ही गेलो,
जिन्याकडे उजवीकडे खोली होती, डावीकडे खोली होती. डावी खोलीमध्ये स्वामी महाराज राहत होते. आम्ही तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही अशा अशा कार्यासाठी आलेलो आहोत. एक वृद्ध स्त्री होती तिथे, आमची त्यांची काहीच ओळख नाही आहे. त्या म्हणाल्या बरोबर या आणि बसा. आम्हालाही थोडंसं आश्चर्यच वाटलं की अगदी अनोळखी माणसांना इतकं स्वागत कोणी करेल का. तर आम्ही बसलो. बसल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की इथे असे असे स्वामी महाराज होते, त्यांनी इथे देह ठेवला होता, तुम्हाला माहिती आहे का. तर त्यामुळे हो मला माहिती आहे. तर काय झालं की स्वामी महाराज जायच्या अगोदर 9 महिने या बाईंचं लग्न ठरलं होतं आणि हे लग्न ठरल्यानंतर 2 का 3 महिन्यांनी यांची सासू वारली. यांचे वडील आणि मेहरतराव वकीलांचे वडील हे मित्र होते. तर आता मित्राचीच मुलगी होती. तर ते म्हटलं तर आमच्याकडे खाण्यापिण्याची आवड आहे, तर तू येऊन स्वयंपाक करून जात जा. तर या स्वयंपाक करून जायच्या आणि त्यांना त्यांचे सासरे सांगायचे की वो स्वामी जी है उनको छूना नहीं, दूर से ही नमस्कार करना और चले जाना. मग त्या म्हणायचे की स्वामी कधीतरी असे बसलेले असायचे, कधी ताट असायचे, कधी डोळे मिटलेले आहेत, कधी असा एक जरा भ्रमरीसारखा आवाज आहे तसा आवाज यायचा. मी त्यांचं दर्शन घ्यायची आणि जायची. मग आम्ही म्हटलं की मग आम्ही तुमच्या परिचयाचे नसताना तुम्ही कसं काय आम्हाला सांगितलं. त्या बाईंनी काय अनुभव सांगावा. त्यांनी सांगितलं की याच खोलीमध्ये मी झोपलेले होते. मला स्वप्न असं पडलं की त्या जिन्यातनं स्वामी महाराज वर आले. त्यांनी डोकावून बघितलं आणि ते चालले गेले. मला आश्चर्य वाटलं की इतक्या वर्षांनी असं स्वामी महाराज कसं काय करू शकतात आणि आज तुम्ही आले, तुमच्या रूपाने स्वामी महाराजच आमच्याकडे आलेले आहेत. त्या बाईला अतिशय आनंद झाला. आपल्या चरित्रामध्ये आहे की स्वामी महाराज त्यांच्याच गच्चीवर जाऊन उन्हामध्ये बसत असत की जिथे त्या गच्चीमध्ये ते छाटी वाळत टाकायची आणि माकडे येऊन त्या छाट्या फाडायच्या. स्वामींनी जाऊन माकडांना प्रार्थना केली की कृपा करून मी संन्यासी आहे, माझ्या अशा छाट्या फाडू नका, मला नवीन घेणं काही शक्य नाही. आणि त्या दिवशीपासून त्या म्हणल्या खरोखर आश्चर्य असं की माकडांनी त्यांच्या छाट्या फाटणं बंद केलं. इतका स्वामींचा अधिकार होता. लोकनाथा जगन्नाथा म्हणतात स्वामी व काका महाराज, ते खरं आहे. मग त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांची काही इच्छा नाही आहे, गावातनं बाहेर जायचं नाही, कारण प्रत्येकाला गावाबद्दल आपल्या घराबद्दल प्रेम असतं. पण त्यानंतर आम्ही बाबा महाजन स्वामींच्या उल्लेख आहे चरित्रामध्ये की ज्यांची होशंगाबादला दीक्षा झाली होती. त्या बाबा महाराजांचं घर आहे हे काकांना माहिती होतं. आमच्याबरोबर जे होते घर दाखवणारे ते म्हणे मला घर माहिती आहे, त्याला आपण तिथे जाऊ. आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की बाबा महाराजांचं निधन झालं जवळजवळ वर्ष होऊन गेलेलं आहे आणि त्यांच्या पत्नीला देखील स्वामी महाराजांचीच दीक्षा होती. काका म्हणे चला मला माझ्या गुरु भगिनींचं तरी दर्शन झालं. तर आमच्याबरोबर आपले ॲडव्होकेट घाटे होते, बाकी सगळे होते. मग त्यांनी सांगितलं स्वामींच्या काही आठवणी सांगू शकाल का तुम्ही. तर त्या म्हणल्या हो 1-2 आठवणी तुम्हाला सांगते. तर त्यांनी सांगितलं की एकदा नदीच्या घाटावर स्वामी महाराज गेलेले असताना त्यांनी बघितलं की एक साधू आहे आणि तो अनेक प्रयोग करून दाखवणार म्हणून सगळ्यांना सांगत असतो आणि सगळ्यांकडनं पैसे घेत असतो. तो पाण्यावर असा उताना पडलेला असतो. अनेक जण असे पडतात आणि त्यांनी सांगितलं होतं की मी आता असा उताना पडलेला आहे, थोड्या वेळाने मी पाण्यावर चालून दाखवणार आहे. आणि लोक सगळे शांत झाले की अरे बापरे पाण्यावर चालू दाखवणार आहे, वा फार छान आहे. स्वामी महाराज हे ऐकत होते. स्वामी महाराजांच्या लक्षात आलं की हा सगळ्यांना थापा मारतोय, पैसे उकळेल आणि हा पळून जाईल, हा काही करणार नाही. स्वामी महाराज पाण्यावर गेले, पाण्यावर बसले, कारण स्वामी महाराजांना शरीर हलकं करणं ही विद्या होती. त्यांना वीरविद्या होती. वीरविद्येमध्ये कोणालाही आकर्षित करता येतं. काका महाराजांना विचारलं होतं त्यांनी की तुला ही दीक्षा पाहिजे का, फक्त 20 दिवस कडक ब्रह्मचर्य पाळायचं, मी सांगतो ती साधना कर,
तू म्हणशील ती व्यक्ती तुझ्याकडे येईल. पण काका म्हणले असले काही मला काही नको, तुम्ही जे दिलेलं आहे ते पुष्कळ असो. तर त्यांना दूरदृष्टी होती, दूरश्राव्य होतं. ते काका महाराजांनी सांगितलं की एकदा मी स्वामींचे असे पाय दाबत होतो, तर त्यांनी सांगितलं नारायण तेरे को बाळासाहेब बाकडे देखना है क्या, मैं देख सकता हूँ. म्हणजे संजयजींना जशी दूरदृष्टीची होती ती काय म्हणतात सिद्धी, ती स्वामींना होती. असो, तर स्वामी त्या पाण्यावर गेले, बसले, पद्मासन घालून बसले म्हणे, आणि स्वतः भोवती भोवऱ्यासारखे गोल गोल फिरायला लागले. इतक्या जोरात फिरले की त्याचा कोनिकल शेपनी पाणी उडायला सुरुवात झालं. तसं आपण ते जाण्याची पुडी घेतो ना, ती जशी कोनिकल असते तसं एवढा फवारा उडायला लागला की सगळे लोक स्वामींकडे धावले. तो साधू पळून गेला. मग स्वामींनी सांगितलं की असल्या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका. आणि नंतरचा जो अनुभव होता तो फारच विचित्र आहे. मी अनेक वेळ सांगितलं नाही, पण आता सांगतो. त्यात त्यांनी सांगितलं की बाबा महाराज जे होते यांना देखील काही कालांतराने अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. त्यात ते दीर्घ प्राणायाम करत असत, अनेक वेळेला श्वास रोखून धरायचे कित्येक वेळ. आणि त्याचप्रमाणे त्यांना देखील दूरदृष्टी होती, ते बघू शकत असत. स्वामी ज्या दिवशी गेले, ज्या दिवशी स्वामींना जलसमाधी दिली, त्या दिवशी ते ज्या वेळेला साधनेला बसले तर त्यांच्या अशा लक्षात आलं की ज्या पेटीमध्ये स्वामी महाराजांचं जलावतरण केलेलं आहे त्यामध्ये स्वामी नाही आहेत. आणि यांना खरं वाटेल ना ते, कारण ती दोरी पक्क्या मोठ्या दोरखंडाने ती बांधलेली होती ती पेटी. असं कसं होईल? परंतु हे म्हणे मला झालेला दृष्टांत खोटा होणं तर अशक्यच आहे. मग म्हणे काय आहे ते ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी गोताखोर म्हणजे त्याला काय म्हणतात पाणबुडे बोलवले. आणि पाणबुड्या खाली गेले, जिथे सांगितलं होते ती जागा तिथे. आणि त्यांनी सांगितलं की त्या पेटीचे दोर तुटलेले आहेत, ती दोर उघडं आहे, ती पेटी उघडी आहे, आणि त्यामध्ये स्वामींचं कलेवर नाही. प्रत्यक्षात काका महाराज त्या आय विटनेस आहे. आज सुभाष पाटील नाही आहे, नाही तर ते देखील आय विटनेस आहे. ॲडव्होकेट घाटे आय विटनेस आहे. आणि आम्ही त्या एकदा विचारतो. म्हणजे स्वामी महाराजांनी नुसतंच सांगितलं की मी गतिमान देह धारण करून तुमच्याकरता अतिशय बलवान होईल, ते खरं असलं पाहिजे. स्वामी महाराज आज आपल्या सगळ्या साधकांच्या पाठीमागे उभे आहेत. आणि आपण हे कोविडमध्ये बघितलेलं आहे की कोविडमध्ये एवढं असताना देखील आपल्या साधकांचं स्वामी महाराजांनी अतिशय प्रेमाने एक कवचात आपल्या भोवती, नुसतं आशीर्वाद नाही, ते एक कवचच ठेवलं होतं म्हटल्यास अतिशयोक्त होऊ नये. काही ऑडमॅन ऑफ केसेस असतील, नाही असं नाही आहे, परंतु स्वामी महाराजांची एक कृपा आहे. तो आम्ही अनुभव ऐकला. तर काका महाराज देखील एक क्षण काका म्हणजे मला हे माहीत नव्हतं म्हणे, बापरे म्हणे. असं त्यांनी ते 2 अनुभव सांगितले. तर या निमित्ताने ते आठवले म्हणून सांगितले. याचा अर्थ असा आहे की स्वामी महाराज आहेत. आणि मी मागच्या वेळेला पण स्वामी महाराजांचा अनुभव सांगितला असेल, फक्त नवीन लोकांकरता सांगतो की आरतीच्या वेळेला काका महाराज या दरवाज्यातनं आत यायचे आणि या खिडकीपाशी उभे राहायचे. आणि आम्ही आरती करायचो त्यावेळेस मी टोल द्यायला उभा असायचो. तर मी काकांना विचारलं की काका आरती कधी सुरुवात करायची, कारण आपल्या घड्याळ जर तुम्ही बघितलं असेल तर त्या घड्याळामध्ये अगोदर एक थोडा गजर वाटतो, म्हणजे त्याला ज्याला हे म्हणतो आवाज, म्हणजे त्याचा हे काय म्हणतात त्याला एक सिग्नल वाजतो असा. आणि मग त्याच्यानंतर टोल पडायला सुरुवात होते. तर काका म्हणले पहिला टोल पडला की आरती चालू करायची म्हणे. तो पहिला त्याचा बदल झाला आणि पहिला टोल पडणार. काका महाराजांनी पहिलं पोल टाकायला 1 वेळ झाली. तुम्ही म्हटलं आता काका महाराजांनी पहिलं पोल आतमध्ये टाकलंय, काका आलेले आहे, तर काका या खिडकीपाशी उभं राहू द्या आणि मग आपण आरती चालू करू. काका तिथे उभे राहिले. आम्ही आरती चालू केली, सगळी आरती झाली. त्यावेळेला आरतीनंतर खाली काकांबरोबर सामूहिक साधना व्हायची. सगळेजण बरोबर खाली जायचे, काका महाराज पण जायचे. हे सगळे लाईट लागलेले असायचे. मग मला असं वाटायचं की उगाच 1 तासभर लाईट राहायचे, म्हणून मी सगळे लाईट बंद करायचो आणि खाली जायचो. तर काका महाराज या दारातच उभे होते. काका महाराजांनी मला सांगितलं की काय तुला सांगितलं होतं ना
पहिला टोक म्हटल्यानंतर आरती चालू करायची. तू का नाही चालू केली? म्हटलं काका महाराज पहिला टोक पडाला आणि तुम्ही पहिलं पाऊल टाकायला एक वेळ लागलं, 5-7 सेकंदांनी काय फरक पडतो, 7 सेकंदांनी आपण नंतर चालू करू. अरे म्हणे तुला माहिती आहे का की बरोबर 7ला माझी आरती चालू व्हायची, म्हणून स्वामी महाराज इथे डोळे मिटून येऊन बसलेले होते आणि तू असं स्वामींना माझ्याकरता 7 सेकंद का होईना पण का वाट पाहायला लावली. अर्थात काका महाराजांचं सामर्थ्य मोठं होतं. काका महाराजांना स्वामी महाराज दिसत होते, आपल्याला दिसत नाही आहे, परंतु आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. काका महाराजांना जर का ते दिसलेले होते, काका महाराजांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं होतं, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही. खरं आता वेळ होत आहे, परंतु या विश्वासावरून एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. आता सध्या आता निवृत्तीनाथाची यात्रा झाली, दिंड्या झाल्या, तशाच पंढरपूरच्या देखील दिंड्या जातात आणि पंढरपूरच्या दिंड्या जात असताना एक TV वार्ताहर सगळ्यांच्या मुलाखती घेत होता. तर एक असेच आपले पानसरे काकांसारखे वृद्ध, असे 80-85 वर्षाचे एक वृद्ध गृहस्थ होते आणि ते त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नातवाला घेऊन चाललेले होते. तर हा TV वार्ताहर त्यांना विचारला की बाबा तुम्ही किती वर्ष झाले इथे येतात? त्यामुळे मला काही सांगता येत नाही, पण 70-75 वर्षाचे झाले असेल, कारण मी एवढाच असताना माझे आजोबा देखील मला असेच खांद्यावर घेऊन जायचे म्हटले, म्हणून मी जातोय. ते म्हणे बापरे एवढे वर्ष तुम्ही जाता आहात, तुम्हाला पांडुरंग दिसला का? तर म्हणे नाही. मग तुम्हाला पांडुरंग जर का भेटला नाही तर तुम्ही कसे काय जाता म्हणे, कसे काय बघता म्हणे. ते म्हणे अरे ते तर काही नाही, पण मी तुला एक सांगू का म्हणे, मी आहे खेडेगावातला. आता खेडेगावामध्ये तुम्हाला माहिती असेल की शेताला कुंपण जे घालतात ते काटेरी कुंपण घालतात, त्यांच्याकडे काही तारा वगैरे काहीतरी नसतात आणि त्याला कुपाट म्हणतात त्या कुंपणाला. तर म्हणे आमच्या खेड्यामध्ये काय असतं म्हणे, शेताला शेत लागून असतं, कुपाटीला कुपाट लागून असतं, असं शेताला शेत, शेताला शेत, शेताला शेत लागून असतं. प्रत्येक शेतात एक खळं असतं आणि त्या खळाच्या रक्षणासाठी म्हणून कुत्रे ठेवलेले असतात. प्रत्येक खेड्यामध्ये एक कुत्रा असतोच म्हणे, गावठी असो कुठलाही असो. काय होतं म्हणे, पहिल्या खळ्यातलं कुत्रं जर का भुंकलं ना म्हणे, तर दुसऱ्या खळ्यातलं कुत्रं भुंकतं, दुसऱ्या खळ्यातलं कुत्रं भुंकलं की तिसऱ्या खळ्यातलं भुंकतं, मग चौथ्या खळ्यातलं भुंकतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या खळ्यातल्या यांनी चोर बघितलेला नसतो, पण ते त्या कुत्र्यावर विश्वास ठेवतात. म्हणले की चोर असल्याशिवाय येणं केलं नाही. हे कुत्र्यांवर विश्वास ठेवतात, आम्ही आमच्या संतांवर विश्वास नाही ठेवायचा का म्हणले. आमच्या संतांनी जर का विठोबा बघितलेला आहे तर विठोबा नाही आहे का? सांगायचं तात्पर्य असंच की इथे मग स्वामी महाराज नाही आहेत का? आहे. आपण सगळेजण जी सेवा करतात ते स्वामी महाराज बघतायत. स्वामी महाराजांचे निश्चित सगळ्यांना आशीर्वाद आहे. आज सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे, खूप अतिशय नीटनेटका, आदर्शवत आणि शिस्तीत आणि वेळेमध्ये कार्यक्रम झालेला आहे. याचाच अर्थ काकांचं पाठबळ आपल्या पाठीमागे आहे, म्हणून आपण सगळे ते वेळा पाळू शकलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपल्या भगिनींनी रांगोळ्या काढलेल्या आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी हातभार लावलेला आहे आणि त्याशिवाय असे कार्य होणं अशक्य आहे. आपल्या सगळ्यांना स्वामी महाराजांनी आणि काका महाराजांनी आशीर्वाद द्यावे अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचं साधन नित्य हो, आमची सगळ्यांची प्रगती व्हावी, असेच आपले आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावे असे स्वामी महाराज आणि सद्गुरू काका महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करून माझे 2 शब्द अर्पण करतो. अवधूत कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणांचे दर्शन आता, तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार.